नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 46वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे सर्वसामान्य माणसांच्या वागणुकीबद्दल असणार आहे. एक गोष्ट जिने मला खरंच विचार करायला भाग पडलं. गौतम बुद्ध एका गावातनं जात असतात. त्यावेळेस एक माणूस झाडामागं लपून बसलेला असतो. तो अचानक त्यांच्या समोर येतो आणि शिव्यांची अक्षरशः लाखोळी त्यांना देतो. गौतम बुद्ध त्यांना काहीच रिॲक्ट करत नाहीत, काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. माणूस बडबडतो आणि निघून जातो. हे सगळं बघितल्यानंतर त्यांचा एक शिष्य रागावतो. जर आपल्याला रस्त्यावरचं असंच कोणीही येऊन काही बडबडणार असेल तर आपल्या जन्माला काय अर्थ आहे, अशी त्याची समजूत झाली. आणि तो गौतम बुद्धांना त्याबद्दल बडबडतो सुद्धा. त्यावर गौतम बुद्ध त्याला एक उत्तर देतात. गौतम बुद्ध म्हणतात की तुला एखाद्या माणसाने एखादी भेटवस्तू आणली आणि ती वस्तू जर तू स्वीकारली नाहीस तर ती वस्तू झाली कुणाची? त्यावर शिष्य म्हणतो ती वस्तू भेट देणाऱ्या व्यक्तीचीच झाली. त्यावर गौतम बुद्ध त्याला उत्तर देतात, अपमानाचं किंवा त्या शिव्यांचं सुद्धा तसंच आहे. जर त्या शिव्या तो अपमान जर मी घेतलाच नाही तर तो अपमान झाला कोणाचा? करणाऱ्या व्यक्तीचाच. माझं असं मत आहे की एखाद्या व्यक्तीला आयुष्यातनं काय पाहिजे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात काय करायचं आहे हे जर माहीत असेल, त्याला आयुष्यात काय मिळवायचं आहे हे जर माहीत असेल तर अशा पूर्ण ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला दुखावणं हे फार अवघड असतं. महात्मा गांधींचं सुद्धा असंच एक वाक्य आहे की नोबडी कॅन हर्ट मी विदाउट माय परमिशन. म्हणजे माझी परवानगी घेतल्याशिवाय दुसरा कोणच मला दुखावू शकत नाही. एखाद्यानं आपलं आयुष्य जर काय मिळवायचं या उद्देशानं घालवलं तर कदाचित ते न मिळाल्याबद्दल त्याला बराचसा त्रास होऊ शकतो. पण एखाद्यानं स्वतःचं आयुष्य सत्कार्याबद्दल आणि परमार्थाच्या भावनेनं जगायचं ठरवलं असतं तर मग मात्र अशा व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ शकत नाही. माणसाचा असंच आहे. माणूस पैशाचा मागं पळतोय, माणूस इज्जत मिळवायच्या मागं पळतोय. या स्वार्थी भावनेनं तो त्याच्या मागं लागलेला असतो आणि ते मिळालं नाही तर तो त्रासून सुद्धा लवकर जातो. या सर्वसामान्यांच्या सामान्य भावाबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं, खूप खुर्च्या मिळवल्या पण बसला कुठंच नाही. प्रवास सुद्धा झाला पण पोचला कुठंच नाही. खिशात 4 पैशांची बंडलं ठेवून तो आता स्वतःला श्रीमंत बनवायला लागलाय. माणसानंच पैसा बनवला होता आणि आता त्या पैशासाठीच माणूस माणसालाच बनवायला लागला. धन्यवाद.